मॅडम ज्यूस. अस्मी ज्यूस घे. नाही, नको मला. तू अशी नाही ऐकणार. सारंग जरा 1 मिनिट येतोस? हां बोलो. हां ठीक आहे, मी करतो तुम्हाला फोन. 2 मिनिटं थांबा. काय? अस्मी काही खात पीत नाहीये, ज्यूस नाही घेते. तब्येत बरी कशी होईल? काय झालं अस्मी? काही नाही. सगदेव इकडे. तूच दे. ज्यूस घे. नकोय मला. मला काही खायची प्यायची इच्छा होत नाहीये. मलाच माहित नाही असं का होतंय. खूप वियर्ड फिलिंग येते. कंटाळा आलाय सगळ्याचा. तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे अस्मी. सारंग कधीतरी इतरांनी आपली काळजी घ्यावी असं माणसाला वाटू शकतं ना. तुला काही लागलं तर सांग मला, मी अरेंज करेन. तब्येतीचे असे हाल करू नको घेऊ. घरात जे काय चालू आहे त्याचे परिणाम तब्येतीवर होऊ नको देऊ. मान्य आहे मला, पण नाही करमत आहे मला. ते कोणी आपलंसं वाटत नाहीये. खूप एकटं फील होतंय. घर खायला उठतंय त्यात. एवढंच ना? मग मला सांगायचं होतं आधी. मी सोल्युशन दिलं असतं, काहीतरी मार्ग काढला असता. हो ना सारंग? तू अस्मीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेला असतास ना? नाही म्हणजे तिची तब्येत बघता माणुसकी खातर तू तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतोस ना? जाशील ना? रेडी हो, जाऊ आपण. काय झाला का रियाज? काय ग, तिला जमतंय ना सगळं? लिपसिंग बरोबर करतेय ना ही? हो माई, त्या छान गात होत्या. आम्ही खरं तर रियाज करत होतो ना तेव्हा. काय ग, कोणाचा फोन आहे? सोहम भाऊजींचा. काय, सोहम अजून गेला नाही, इथंच थांबलाय? मला ना या मेंदळींचं काही कळतच नाही. म्हणजे अर्धे घरातले लोक तुला त्या घरातली नोकर समजतात आणि अर्धे लोक तुझ्या मागे नोकर बनून फिरतात. नक्की काय चाललंय? सारंग सरांना माझी काळजी वाटते म्हणून ते बबलू भाऊजी किंवा सोहम भाऊजींना माझ्या सोबत पाठवतात. बघ काय म्हणतोय. उचल. हॅलो. हां सावली बहिणी, अजून वेळ लागणार आहे का? नाही हरकत नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की इकडचे लोक ना दरोडेखोर असल्यासारखे माझ्याकडे बघतायत आणि पुन्हा पुन्हा येऊन बघतायत. तेव्हा निघायचं का लवकर? बरं चालेल, निघूया. वहिनी वहिनी थांब ना 1 मिनिट. जर तुला शक्य होणार असेल तर ताराला आपल्याकडे घेऊन येऊ शकतेस का? हां म्हणजे प्रयत्न करून बघशील. तुमची जी काही कामं असतील ती आपल्याकडे होऊ शकतात ना? अहो पण ते आपल्या घरी कशाला येतील? नाही म्हणजे इथे सगळंच काम होत आहे. माई पण इथेच आहेत. मग आपल्या घरी तुमचं दुसरं काही काम आहे का त्यांच्याकडे? नाही तसं काही नाही आहे, पण म्हणजे तुलाच ये जा करायला गडबड होत असेल ना, त्रास होत असेल म्हणून बोललो. बरं मी प्रयत्न करते. हां चालेल.
सारंग, शेवपुरी खाऊया? चालेल, मी गाडी पार्क करून येतो. बोल. त्याला शेवपुरी खायला आणलंय, पण आता काय करू पुढे? सारंगचा मूड कसा आहे? फार काही उत्साही नाहीये, न्यूट्रलच आहे. काही हरकत नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मार, त्याला बिझी ठेव. काही वेळाने तुझ्यावर गुंडांचा हल्ला होणार आहे. काय? डोंट वरी, गुंड मीच पाठवलेत. अ. पण तू फुल ऍक्टिंग कर, घाबर, ह्याच्या गळ्यात पड. अजिबात चान्स सोडू नकोस, कळलं? ओके. अजून काय करायचंय? कहाणी में ट्विस्ट है. एका दगडाने 2 पक्षी मारायचेत आपल्याला. ते कसं? मी सांगते. तुझ्यावर हल्ला करण्यासाठी ते गुंड त्या मूर्ख मुलीने पाठवलेले असं दाखवायचं. नाईस प्लॅन. पण हे सगळं एक्झिक्यूट कसं करायचं? यू डोंट वरी, ते माझ्यावर सोड. या कामात मी माहीर आहे. तो आला, मी ठेवते. शेवपुरी दादा, 2 शेवपुरी द्या. तुला माहितीये, लहान असताना आम्हाला शेवपुरी खूप आवडायची, पण पैसेच नसायचे. एनिवे, आता तू सोबत आहेस तर मला छान वाटतंय. तुला आठवतंय आपण एकदा तिथे शेवपुरी खायला थांबलो होतो? हां, एवढं आठवतंय तुला? आपल्यातला प्रत्येक क्षण माझ्या लक्षात आहे सारण. ते विसरण्यासारखे नव्हते. सारंग, हो मॅडम, शेवपुरी खाताय का? आम्हाला पण द्या. नाही दिली ना, तुमच्या प्लेटमधले खावं लागेल आम्हाला. मॅडम, सुक्क पुरी पण चालते आम्हाला. सारंग काहीतरी कर, मार या गुंडांना. सारंग, मला भीती वाटते. आम्हाला भरवा ना मॅडम. बरोबर मॅडम. माय गॉड, पोलीस कसे आले इथे? आता सगळा प्लॅन फेल होणार. का मॅडम, त्रास देतात काय? नाही. हो, हे छेड काढतायत माझी. हे काय? अरे, मुले कोण छेड काढत आहे का? आम्ही नाही छेड काढत आहे. हवलदार, या रे ना. घाबरू नकोस, पुन्हा कुत्रे चावत नसतात. हा मम्मा, आम्ही जस्ट पोहोचलो घरी. बर, सावलीकडे फोन दे जरा. हॅलो. सावली, हे बघ, आत्ता घरी माझ्या काही बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत, त्यामुळे तुमचा रियाज डिस्टर्ब झाला असता म्हणून तुम्हाला तिथे पाठवलंय. सावली, मी ताराला तुझ्या जबाबदारीवर तिथे पाठवलंय. कुणाला काही कळू द्यायचं नाहीस, ही आता तुझी जबाबदारी. त्यामुळे मला त्यात काही गडबड नकोय. हो माई. आणि रियाज नीट झाला नाही तर गाठ माझ्याशी आहे, माहितीये ना? हो. ताराला फोन दे जरा. हा मम्मा. रियाज झाला की सरळ घरी यायचं बाळा. हा, हो. ठीक आहे, चालू दे आता तुमचं. बाय. एक मिनिट, माझं ना एक महत्वाचं काम आलंय, मी येते. सोहम, तारा, आलीस फायनली? हे मला माहित होतं तू येणार आहेस, पण इतक्या लवकर घाई होतीये ना? सोहम यार, बस झाली मस्करी. आपण असं अजून किती दिवस लपून छपून भेटणार आहोत? आणि आता मला नाही सहन होत आहे असं.
चोरासारखं भेटणं. आपल्याला लग्नाचा विचार केला पाहिजे ना. चालू आहे माझ्या डोक्यात. मी प्लॅन केला आहे. मी मॉमशी बोलणार आहे. मला थोडा वेळ लागेल. अजून किती वेळ? हां, आणि मला सांग, अडचण काय आहे? सांगून टाक ना पटकन. जे काय होईल ते होईल. आपण दोघं एकत्र फेस करू. तू तुझ्या मम्माला फेस करू शकतेस? नाही ना? माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मलाही इतक्या इझिली माझ्या मॉमला फेस नाही करता येणार आहे. माझी नाही हिंमत होणार आहे ते करायची. पण हिंमत करावीच लागेल. वहिनी, मला माहिती आहे आम्ही पकडलो गेलो आहे, पण प्लीज ही गोष्ट सारंगदादाला सांगू नकोस. सारंगदादाला का कोणालाच सांगू नकोस, प्लीज प्लीज. भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मी कोणाला सांगणार नाही. अहो पण तुम्ही इथे बोलत राहिलात ना तर कोणीतरी बघेल. तुम्ही एक काम करा ना, आपलं आउट हाऊस आहे ना तिथे गप्पा मारत बसा. तारा मॅडम, मी तिथे कार्यक्रमाची तयारी करायला येते. ठीक आहे वहिनी. तर चल. नमस्कार दळवी. बोला. हां ग्रहदशा ठीक आहे, पण तुर्तास जरा मोठी उडी घेणं टाळा. हो, नाही काही गोष्टींमध्ये आर्थिक फायदा जरी दिसत असला तरी एक प्रकारचा गोंधळ आहे. म्हणजे त्या गोंधळामुळे ना पुढे जाऊन हातची लक्ष्मी जाऊ शकते. हो हो, बाकी उत्तम काळ आला की मी कळवीनच तुम्हाला. ठीक आहे, काळजी घ्या. धन्यवाद. नाही, लोकांची ग्रहदशा सांगताय, पण आपल्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय याचा विचार केलाय का? सगळ्यात आधी सावलीचे विचार, मग जगाचा. अशी सवयच लावून घेतली आहे मी, असं म्हटलीच तरी हरकत नाही. पण सध्या आपल्या मुलीच्या आयुष्यात काही ग्रहदोष मला दिसत आहेत. अरे बापरे, वाण नाही पण गुण लागला. नाही, तुमची विद्या नाही माझ्याकडे, पण आईचं मन आहे. मला दिसतंय सावलीच्या आयुष्यात सध्या भैरवी नावाचं संकट तिला त्रास द्यायला उभं आहे. त्यामुळे आधी त्या भैरवीची कुंडली मांडा. कधीच वाढली. मग सध्या काय म्हणते तिची ग्रहदशा? तिने आज जो खोट्याचा डोलारा उभा केलाय ना, तो लवकरच कोसळणार आहे. प्राणापेक्षा जपलेली तारा, त्या ताराचं खोटं खोटं गाणं, हाच धागा तिचं अस्तित्व संपवणार आहे. आणि हा माझा शब्द आहे. चला येतो आम्ही. नमस्कार. सोहम, मम्माचा फोन आलाय. कसा उठलो मी फोन मम्माचा? काय सांगू तिला? फोन उचल. मी नाही उचलू शकत फोन. मी काय बोलू? तिने जर मला विचारलं की तू कुठे आहेस तर मी काय सांगू मम्माला? बोलू काय मी सोहम? उचल, नाही तर मम्माला डाऊट येईल. फोन उचल. हा मम्मा. तारा, रियाज व्यवस्थित चाललाय ना? हो, सुरू आहे. मग सावलीला फोन दे जरा. तारा, सावली कुठे आहे? मला सावलीशी बोलायचंय. हॅलो, हां माई बोला ना. हां. झाली का तयारी? नाही अजून वेळ आहे. मग आता एक काम करा, बाकीची राहिलेली सगळी तयारी नंतर करा. मला तारा आत्ताच्या आत्ता घरी हवी आहे. लगेच हो चालेल. पाठव तिला. माईन मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरी बोलवलं. मला जावं लागेल सोहम. हां, नाहीतर मम्मा ओरडेल म्हणा. तारा,
थोडा वेळ थांब ना. हो, नाही मी नाही थांबू शकत. तुला माहिती आहे ना, मी मम्माच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. ठीक आहे, आपण पुढे कधी भेटायचं याचं प्लॅनिंग करून. परत भेटायचं तर नाही माहीत मला, पण भेटू लवकर. आय मिस यू. ए हॅलो. सारंग आणि अस्मी बाहेर फिरायला गेलेले. आत्ता आलेत परत. नाही, मी खोटं नाही बोलत आहे. स्वतःच्या डोळ्यांनी बाहेर बघ. बघितलंस, सारंग रमतोय अस्मीमध्ये. किती नाही म्हटलं तरी त्याचं प्रेम होतं तिच्यावर. पण तू आणि तुझ्या बापाने ते काही प्लॅनिंग करून तुला आमच्या घरावर लादलं, त्यामुळे सारंग थोडासा भरकटला. पण आता आलाय ट्रॅकवर. त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आयुष्यात परत आलंय अगं. आणि म्हणून तो आपोआप तिच्याकडे ओढला जातोय. आणि का ओढला जाऊ नये? अस्मी प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा सरस आहे. आता ते दोघे जवळ पण येतात आणि लवकरच लग्न पण करतील हवं. पण त्यानंतर तुझं काय होणार? तुला कायमचं हे घर सोडून जावं लागेल का? व्हेरी सॅड. बघ समोर. ऐश्वर्या मॅडम, माझ्या गळ्यात हे जे दिसतंय ना, याला मंगळसूत्र म्हणतात. तुम्ही या मंगळसूत्राला फक्त एक दागिना म्हणून बघत असाल, म्हणून एका गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं वाटलं मला. हे मंगळसूत्र एक बंधन असतं, दोन जीवांमधलं. एकदा काय मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की त्या दोघांची 7 जन्माची गाठ बांधली जाते. आणि ती गाठ इतकी सैल नसते की कोणीही त्यांच्या आयुष्यात यावं आणि त्यांच्यामुळे ती गाठ सुटावी. मला माहिती आहे तुम्ही मला या घरातून घालवायचा आणि अस्मीला सारंगच्या आयुष्यात आणायचं स्वप्न बघताय. चांगलं आहे, स्वप्न बघितलीच पाहिजेत, तुम्ही बघा. पण मला ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच मला त्रास होईल किंवा माझ्या आयुष्यात कोणतंही वादळ येईल असं घडूच देणार नाही. आणि जरी तसं घडलं तरी त्याच्या मागे माझ्या विठुरायाचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. राहिला प्रश्न सारंग सरांचा, त्यांना खूप चांगले येतो. त्यांना माहिती आहे काय चूक काय बरोबर. तेव्हा कधीच कोणावर अन्याय होऊ देणार नाही, कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही. नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतील. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे आणि त्यांचं कर्तव्य निभावताना ते कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही. कारण मला माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे.